मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मी देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आता जाणार आहे असा इशारा दिला। आणि त्यानंतर आता मुंबईतील पोलीस जे आहेत ते अलर्ट झालेले आहेत। नेपेन्सी रोड असेल, गिरगाव चौपाटी असेल, या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत। तर देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर जे नेहमी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत त्यामध्ये देखील इथे वाढ करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काल आरोप केल्यानंतर खुद्द देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले होते की माझा सरकारी बंगला आहे, त्यामुळे कामासाठी कुणीही या ठिकाणी येऊ शकतं। मात्र मनोज जरांगे यांनी जे आरोप केले आहेत त्यात तथ्य नसल्याचं आता भाजप नेते सांगतायत। त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर मनोज जरांगे जर मुंबईत आले तर अनुचित प्रकार घडू शकतो, यासाठीच पोलीस देखील खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे। डीसीपी यांनी देखील काल देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानाबाहेरील जो परिसर आहे त्याचा आढावा घेतला होता। आणि आज जर आपण बघितलं असेल तर मुंबईतील जो नेपेन्सी रोड आहे, गिरगाव चौपाटी आहे, जो सागर दिशेने येणारे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। खबरदारी घेतली जाते। आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील सुरू होते आणि मनोज जरांगे यांनी थेट गृहमंत्र्यांच्या बंगल्यावर येण्याचा इशारा दिल्यानंतर आता ही पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते। कॅमेरा पर्सन गजानन सह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।